दिवसभर घरात बसून कंटाळा आला होता म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला थोडंसं फिरायला गेलो आणि शरूच्या पप्पांना पण होती सुट्टी. मग आम्हाला ते घेऊन गेले संत तुकाराम नगर YCMच्या तिकडं. हे असं लागले तर आम्ही तिकडे गेलो होतो. तर शिमला व्हॅली वगैरे तिथं आतमध्ये तिकीट आहे जाण्यासाठी, तर तिकीट वगैरे काढलं शरूच्या पप्पांनी आणि आतमध्ये गेलो तर इतकं छान असं हे लाईटिंग होत्या, पाणी वगैरे सोडलं होतं आणि आपल्या अंगावर पण असे त्याचे थेंब पडत होते आणि इतकं गार वाटत होतं. आणि तिथं जलपरी होती. तर आमच्या शरू बघून ना अशा हे झाल्या, शॉक झाल्या की जलपरी अशा पाण्यात नाही का आम्ही बघतोय समोर. तर पिऊ नंतर एकदम निरीक्षण करून म्हणते, नाही मम्मी खोटी जलपरी, हिने लिपस्टिक वगैरे लावलेली आहे. तर तिला म्हणलं अगं जलपरी पण मेकअप करते, ती पण सुंदर असते ना पाण्यात राहून. तर मग नंतर थोडा वेळ तिथं थांबल्या. मग आम्ही पण तिथं जलपरीच्या समोर थांबून, त्या पाण्याच्या समोर थांबून फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि तिथं खूपच गार वाटत होतं. आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो तर ते शिमला व्हॅली केलं होतं आतमध्ये. तर तिथून एंट्री केली मध्ये आणि आतमध्ये गेलो तर पूर्ण बर्फाचं असं बनवलं होतं आणि इतके छान छान पेंग्विन आणि DJ लावला होता. तर लहान मुलं आतमध्ये नाचत होती छोटी छोटी आणि नाही का असे मोर, हरणं असं सगळं बनवलं होतं बर्फामध्ये. तर खूप खूप गार वाटत होतं. तिथं सगळे असे कूलर लावले होते आणि सगळं असं बर्फ म्हणून कापसाचं सगळं डेकोरेशन केलं होतं आणि खूपच भारी आणि थंड वाटत होतं आतमध्ये. खरंच म्हणजे शिमलाला गेल्याचं फील तिथं मध्ये येत होतं. मग आम्ही पण थोडेसे फोटो काढले, पण लाईटिंग तिथं सगळ्या अशा ब्ल्यू कलरच्या होत्या ना, त्यामुळं लाईटिंगमध्ये जास्त फोटो येत नाही. आणि पिहू तिथून बाहेर जायला नकोच म्हणत होती. तर तरी पण तिला पुढं घेऊन गेलो. तिथं छान पुस्तकांचा स्टॉल लागला होता. तर लहान लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तकं असं सगळेजण घेत होते तिथून. आणि नंतर जाऊन मग आम्ही पुढं गेलो तर तिथं असे छोटे छोटे अजून स्टॉल होते की नाही का मेकअपचं सामान, अजून घरगुती वस्तू आणि भरपूर खायच्या पण वस्तू होत्या तिथं. आणि हे लहान लहान मुलांचे खेळणी, तर एक खेळणं हे 60 रुपये 70 रुपये, हे छोटं छोटं आहे जे प्लास्टिकची भांडी, हे एवढं महाग होतं तिथं. तर यातलं काही घेतलं नाही. ह्या शोरूपीहून इथंच टाईमपास केला, भरपूर वेळ बघत बसलेल्या भांडी. नंतर खेळणी खेळायला गेलो पुढं. तर खूप सारे झोके होते तिथं. तर झोके वगैरे पण पुढं पाहिले आम्ही. आणि एक असं भूत बंगला होता, इथून खूप भूतांचा असा आवाज येत होता. तर लहान मुलं घाबरत होती तिथं जाण्यासाठी. आणि मग इथं लोणचे खूप प्रकारचे होते, तर आम्ही लोणचं घेतलं इथून. तर टेस्ट पण केलं होतं, तर खूप छान होतं, तर आम्ही हे घेतलं. आणि मग नंतर आम्ही गेलो बाहेर तिथून. आणि मग आम्ही जरा दमलो होतो फिरून, तर नाही का पिहू पण रडत होती तिथून आलो म्हणून. तर किती वेळ तिथंच फिरणार ना. मग आम्ही तिला उसाचा रस वगैरे पाजला आणि येताना माझं सामान काही संपलं होतं घरचं प्रोडक्ट, मग मी ते घेतलं इथून. आम्ही आलो होतो नव्या सांगलीमध्ये, मग तिथून आम्ही ते घेतलं आणि घरी येता येता शरू पिऊला खायला पण घातलं बाहेर पानपुरी वगैरे. तर भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला